आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? की नेहमी सगळ्यांनी सकारात्मक विचार करायचा आणि चांगला विचार करायचा, म्हणजे आपलं आयुष्यही छान होतं, सुंदर होतं. आवडली तुम्हाला गोष्ट? शाबास. मग आता उद्या ह्याच गोष्टीवर आपण एक चित्र काढायचं. चित्र काढायचं आणि रंग पण भरायचे ना? रंग तर हवेतच, कारण रंगांमुळेच आपलं चित्र आणि आयुष्यही सुंदर होतं. आलं लक्षात? चला तुम्ही आता जाऊन झोपा, मी निघतो. रुद्रदादा, रुद्रदादा, दादा हा तुझा फोन चार्जिंग नव्हता. थँक्यू. हॅलो हॅलो रुद्र, रुद्र अरे कुठेस तू? तू रिहॅबला गेला नाहीस, का कळवलं नाहीस तू? यार आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये आहोत, कळतंय का तुला? रुद्र हे बघ, तू नशेमध्ये कुठलाही उलटा सुलटा निर्णय घ्यायचा नाहीस. रुद्र तू कुठेस आता सांग, मी तुला घ्यायला येतो. अरे मला माहिती आहे रुद्र, तू आमच्यावर रागवला असेल, पण प्लीज यार विश्वास ठेव ना माझ्यावर. मला वाईब्स येत आहेत, काहीतरी चांगलं नक्की घडेल. तू आता कुठेस ते सांग मला, मी येतो तुला घ्यायला. रुद्र रुद्र रोहित बोलतोय. हे बघ, तुला रिहॅबला कोणी नाही पाठवणार आहे. नंदाईनेच तसा निर्णय घेतलाय. तू प्लीज घरी ये ना. अरे नंदाईला खरंच खूप टेन्शन वाटतंय. प्लीज तिचा तरी विचार कर ना. रुद्र ऐक ना, तू रिहॅबला गेला नाहीस ना, मग तू नक्की आहेस कुठे? तू मला सांग आता तू कुठे? तू जिथे तिथेच थांब, मी येतोय तुला घ्यायला. कुठल्या बार मध्ये बसलायस तू? जरा श्वास घ्या का तुम्ही. जरा श्वास घ्या. काय एवढा आहे का बार मध्ये असायला? नाही रुद्र, ऍक्च्युली तसं नाही. तू वाईट नको वाटून देऊ. प्लीज म्हणजे सॉरी तुला. संतोषीन किती पॅनिक झालायस. हे बघ मी ठीक आहे, तुम्हाला कुठे यायची गरज नाही. तुम्ही घरी जा आणि नंदाईला सांगा मी घरी येतोय. काय रुद्र, खरंच तू घरी येतोस? हो बाबा, मी घरी येतोय. रुद्र नंदाई पण ना, ती काळजी करते माझी. तिला हजारदा सांगितलंय स्वतःची काळजी घेत जा, माझीच काळजी करणार. नंदाई कोण? तुमची आई का? हो, तुमच्या बिट्टीची आई ना, तशी नंदाई माझी आई. तिला काळजी असते ना माझी. मी असा दिवसभर बाहेर असतो माझ्या 2 प्रेमळ व्यक्तींच्या शोधात, तर तिला काळजी असते की कुठे गेला असेल, त्याला काही झालं तर नसेल ना. काय ना, शेवटी आपल्या माणसांनाच आपली काळजी असते. मी काय सांगत बसलोय तुम्हाला, तुम्ही आता थकला असाल ना, जा जाऊन झोपा. जा पळा. बाय, गुड नाईट. हे घ्या पैसे. पैसे? कसले पैसे? अगरबत्त्यांचे. पूर्ण नाही आहेत, पण हळूहळू सगळे चुकते करीन मी. किती आहेत? 300. अरे बापरे, म्हणजे बरेच उरलेत की. तुम्ही एक काम करा गौरीजी, हे तुमच्याकडेच असू दे. सगळे पैसे जमले ना की मग मला एकत्र द्या. मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं, पण फार काळ नाही चालणार आहे. लवकरच सगळे पैसे देऊन टाकेन मी. काही नाही, तुम्हाला वेळ लागला तरी चालेल. चला
जातो. येतो म्हणावं. येतो. रुद्र सर, काय झालं गौरी? नंदाई कशा आहेत? अच्छा, तुम्ही ओळखता त्यांना? कशी असणार? माझ्या काळजीत असते. मी रिहॅबला गेलो नाहीये तर मी कसा असेन, म्हणजे मला काही झालं तर नसेल ना, या काळजीत असते. पण आता मी घरी गेल्यावर तिला बरं वाटेल. गेले 6-7 महिने ती ह्याच गोष्टीची वाट बघते. त्यांना काळजी घ्यायला सांगा. आणि प्लीज मी इथे घरात कोणालाच सांगू नका. ते सगळे इथे येतील आणि मला माहिती आहे गौरी, तुम्हालाही नंदाईची तितकीच काळजी वाटते. मला माहिती आहे तुम्ही नंदाईवर तितकंच प्रेम करता. आणि घाबरू नका, जोवर तुमचा राज जात नाही तोवर मी घरच्यांना काहीच सांगणार नाही. नंदाई बसा बसा, शांत व्हा, संभाळ स्वतःला. अगं अगं कशी बसून राहू? मला रुद्रेला शोधायला गेलं पाहिजे. अगं माझं लेकरू कुठे असेल, काय करत असेल, त्याला काही झालं असेल का? नाही नाही, मला गेलं पाहिजे, मला रुद्रेला शोधलं पाहिजे. नंदाई, ओ तुम्ही कुठे शोधणार आहात रुद्र भाऊजींना? आणि पुष्पा भाऊजी आणि रोहित भाऊजी गेलेत ना त्यांना शोधायला. ते रुद्र भाऊजींना नक्की घरी घेऊन येतील. माझा नाहीये विश्वास. गौरीला आणायला गेले होते ना ते, मग ती कुठे आली? नाही नाही, मलाच रुद्रेला शोधायला जायला हवं. मी घेऊ. नंदाई ओ बाबा, बाबा तुम्ही समजावा ना नंदाईंना. तुम्ही सांगा ना यांना रुद्र भाऊजी सुखरूप असतील म्हणून. ते काय बोलणार आहेत? त्यांना तरी कुठं आहे ते? रुद्र त्यांच्या काळजाचाही तुकडाच आहे ना. मला नाही त्यांच्यासारखं एका जागेवर बसून राहून मनातल्या मनात सगळा भार सोसता येणार. मी नाही त्याची वाट बघत घरात बसून राहणार. मी त्याला शोधून आणणार. नंदाई, नंदाई कुठे चाललीस? रुद्र कुठे आहे? रुद्र कुठे आहे? रुद्र रुद्र कुठे आहे? नाही आणलात ना त्याला? का वागता तुम्ही असे? गौरीच्या वेळेस सुद्धा हेच केलं होतं तुम्ही. रुद्रला त्याला रिहॅब मध्ये टाकलं हे आवडलं नव्हतं. आपल्या सगळ्यांवर चिडला होता तो. मग आता असा चिडून तो घरी परत आलाच नाही म्हणजे? मला त्याला शोधलं पाहिजे, त्याची समजूत काढली पाहिजे. नाही नंदाई, अगं तू काय एवढा त्रास करून घेतेस? नको काळजी करूस. आपला रुद्र घरी येतोय. हो, मी आता त्याच्याशी फोनवर बोललो. खरं सांगतोय हा? तू माझी समजूत काढण्यासाठी खोटं नाही ना बोलत आहेस? नाही गाई, रुद्रच्या बाबतीत खोटं बोलू का मी तुझ्याशी? कुठे आहे तो? कसा आहे? नाही, रुद्र बरा आहे आता. अगदी व्यवस्थित बोलला तो. अजिबात नशेत नव्हता. हो, तो येतच असेल घरी. आला की तूच बघ ना कुठल्या अवस्थेत आहे तो.
रुद्र, अरे का त्रास देतोस तुझ्या या नंदाईला? कधी बरा होणार आहेस बाळा? तुझी अवस्था नाही रे मला बघवत. कधी मिळणार आहे तुझ्या जखमांवर औषध? कधी अशाच चिघळत राहणार आहेत? नंदाई, नंदाई सावरा स्वतःला. ही वेळ आपण खचून जायची नाहीये, तर रुद्र भाऊजींना धीर द्यायची. ते घरी येतील तेव्हा कुठल्या मनस्थितीत असतील काहीच सांगता येत नाही. आणि अशावेळी त्यांनी तुम्हाला असं पाहिलं ना तर आणखीनच खचून जातील. तुम्ही डोळे पुसा बघू आधी. आपल्याला सगळं धीराने घ्यायला हवं. रुद्र भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढायचंय, हो ना? सुमित, सुमित, हळू बोल ना जरा. काय झालं ओरडायला? काय झालं ओरडायला? काय रे, रुद्र गाडीतून पळून गेला, रिहॅब सेंटरला पोहोचलाच नाही, घरभर बोबाटा करायची काय गरज होती तुला? तुला अक्कल नाहीये का रे? हं? घरात बघ जरा. नंदिनी किती नाटक करते रुद्राला शोधण्यासाठी. नशीब गौरी जिवंत हे ओळखला नाहीस. आणि ते सांगितल्याने काय फरक पडला असतं? असंही आपल्याला ना त्या गौरीबद्दल काही कळतंय ना त्या कल्लूबद्दल. सगळं हातात आलेलं मातीत जाणार आहे. असं काही होणार नाहीये. आता काय बाकी आहे? माझी पेशन्स. सगळं संपलंय. तुझ्यासाठी सगळं संपलं असेल, माझ्यासाठी नाही. डाव जरी हातातून निसटत असला तरी खेळ अजून संपलेला नाही. आणि जोवर रेवती जिंकत नाही तोवर खेळ संपणार नाही. काहीही झालं तरी मीच जिंकणार. एवढ्या रात्री कोण आलंय? रुद्र? नंदाई, तुम्ही नका काळजी करू. रुद्र भाऊजी म्हणालेत ना, मग ते नक्की घरी येतील. आणि तसंही मुलगा कितीही रुसला रागावला तरी आपल्या आईपासून फार लांब नाही राहू शकत. या. हो ग, पण मुलगा शुद्धीत असेल तर ना. दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला काय आई काय घर काय. श्वेता, तू एक काम कर, आतून की नाही पाण्याची बादली भरून आणून बाहेर ठेव. गटारा बिटारात लोळून आला ना तर त्याला बाहेरच स्वच्छ करून आत आणता येईल. तुम्हाला देऊ का पाणी? तुमचं जेवण झालं तर झोपून घ्या ना जाऊन. म्हणजे डॉक्टर म्हणतात की रात्रीचं लवकर झोपावं वयमानानुसार. ए चंद्या, तिला सल्ले देण्यापेक्षा स्वतःचं काम बघ. नाहीतर गावाकडचा रस्ता दाखवेन तुला. करतोच आहे काम. ताई, ते रुद्रदादांसाठी जेवण काढून ठेवले. त्यांचं जर डोकं बंद बनत असेल तर त्यांना सांगा जेवून घ्या, बरं वाटेल. हो. कोरा चहा ठेव त्याच्यासाठी.
म्हणजे त्याची उतरायला बरी पडेल. रुद्र, 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 माझा रुद्र. रुद्र, मला माफ कर. यापुढे ही चूक आम्ही कधीच करणार नाही. तुला रिहॅबला कधीच पाठवणार नाही. नंदाई, तू का वाईट वाटून घेते? आणि बरंच झालं ना तुम्ही मला तिथे पाठवलं. नाहीतर मी सुधारलो असतो का? नाही ना. आणि तूच म्हणतेस ना, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आता चांगलंच होतंय. रुद्र भाऊजी, तुम्हाला असं बघून खरंच खूप बरं वाटतंय. आधीचे रुद्र भाऊजी घरी आलेत असं वाटतंय. पण रुद्र, तू तिथून पळालास का? आणि होतास कुठे तू? मी त्यांना कसं सांगू? मी गौरीजींसोबतच होतो, पण हे माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि गौरीजींना दिलेल्या वचनाचं काय करू? आणि प्लीज, मी इथे घरात कोणालाच सांगू नका. ते सगळे इथे येतील आणि जोवर मी गौरीजींचं मन जिंकून त्यांना घरी परत घेऊन येत नाही, तोपर्यंत यांना काहीच सांगू शकत नाही. रुद्र, अरे कुठे होतास तू? एवढी घाई काय? जरा मला कोणी पाणी बिणी विचारेल की नाही? विसरलच. तू ये, तू आधी बस बर. चल. हे घ्या. काय चंदू शेठ, कसे आहात? हा, बरं आहे. मी गौरीला चहा करायला सांगतो. हा, काढलं याने गौरीचं नाव. चंदू, अरे तुला कळत नाही का? रुद्रला त्रास होतो गौरीचं नाव घेतलं की. काय करायचं तुझ्या विसरभोळेपणाचं? हा, मला का त्रास होईल मिसेस पैठणकर? उलट गौरीजींमुळेच तर मी बदललोय. खरंच त्या गौरीला भेटत तर नाही ना? रुद्र, तू परत सुरू झालास? अरे गौरीजी नाही येत, माहितीये मला. गौरीजी आपल्यात नाही आहेत. पण ते नसल्या म्हणून काय झालं? त्या जिथे कुठे असतील त्या माझ्यावर, या घरावर लक्ष ठेवूनच असतील ना. आणि त्यांना माझं वाईट झालेलं आवडेल का? नाही ना. म्हणून मला माझ्यात बदल करायचा आहे. म्हणून मी ठरवलंय, गौरीजी नाहीये त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा गौरीजी असत्या तर त्यांना काय आवडलं असतं याचा विचार करत जगायचा. आणि कोणी कितीही प्रयत्न केला तरी बिट्टीचं आणि गौरीजींचं अस्तित्व या घरात टिकवून ठेवायचं.
एवढा मोठा बदल? 6 महिन्यापासून घरातले सगळे समजवत होते तेव्हा तू सुधारला नाही, आणि आता अशी काय जादू झाली की लगेच तुझ्या डोक्यात प्रकाश पडला? आहेत एक छान सोजवळ अशा निर्मळ मनाच्या थेरपिस्ट. जी कितीही वाईट परिस्थिती असली तरी दुसऱ्याचा चांगला विचार करतात. तुला घ्यायची का त्यांच्याकडे थेरपी? नाही म्हणजे तुझ्या मनात काही काळं असेल तर तेही त्या दूर करतील. काही नको, मी आहे अशीच ठीक आहे. हो, आणि त्या थेरपिस्टने मला शिकवलं की आपण जर वेळीच एखाद्याची माफी मागितली तर आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं आणि नातेही टिकून राहतं. त्यामुळे गेले 6-7 महिने माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागलाय त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे.